नमस्कार मित्रांनो, मी श्रावणी. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 55 भाग मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. या पुढचेच म्हणजेच 59 एवढे भाग मी या पुढच्या व्हिडिओत कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 56. रोज पहाटे जाग आल्यावर ती आपल्या मनाचे पृथक्करण करून पाही. एखाद्या यंत्राचे लहान लहान भाग सुटे करून तपासावेत तसे या चिंतनात तिला एक नवी जाणीव झाली. अनेक ओढे मिळून नदी बनते. माणसाची प्रत्येक भावनाही तशीच असते, संमिश्र, अनेक पदरी. आत्मप्रीतीपासून आत्मलोपापर्यंत सर्व छटांनी रंगलेली. देवदत्तविषयी तिला वाटणारी आपुलकी अशीच होते. त्या भावनेत असामान्य व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते, बेडर वृत्तीचे कौतुक होते, सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेबद्दल आदरबुद्धी होती. आणि दैवाने त्याला ज्यांच्याशी जखडून या जगात पाठवले होते त्यांच्या हृदयहीनतेमुळं उद्ध्वस्त झालेल्या त्याच्या जीवनाविषयी करुणाही होते. पण या भावनेत एवढेच होते का, की आणखी काही? त्या प्रश्नाचे उत्तर ती शोधू लागे. तेव्हा खाणीत खोल खोल जाणाऱ्या माणसासारखी तिच्या मनाची स्थिती होई. प्रत्येक भावनेला अगदी नाजूक असा का होईना वासनेचा एक पदर असतो असे तिला जाणवे. त्या पदराचे स्वरूप वयावर, प्रसंगावर, स्वभावावर, परिस्थितीवर अवलंबून असते. प्रसंगी त्याचे अस्तित्व इतर कुणालाही भासत नसेल, पण या विचारापाशी ती आली की खोलीत एकटी असूनही बावरून जाई. मनुष्य कोट्यवधी मैलांवर असलेले तारे दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो, पण स्वतःच्या टीचवर हृदयाचा तळ दाखविणारी दुर्बीण कुणी शोधून काढली तरी तिचा उपयोग करण्याचा धीर त्याला होणार नाही असे तिला वाटे. ती अंथरुणावर उठून बसे. हात जोडून खिडकीतून झिरपू लागलेल्या प्रातःकाळच्या प्रकाशाची प्रार्थना करे. तमोसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृत गमय. भाग 57. या महिन्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. मुंबईत हिंडता फिरताना शेखरच्या स्मृतीने तिच्या जीवाची होणारी घालमेल आता होईनाशी झाली. त्याच्या आठवणी शिकारी कुत्र्यांसारख्या तिच्या जखमी मनाचा पाठलाग करीत नाशा झाल्या. उलट त्या जपून ठेवलेल्या बाळपणीच्या मोरपिसांसारख्या वाटू लागल्या. ओ सजना ही आपली आवडती ध्वनिमुद्रिका ती दररोज लावी. पण ती ऐकताना झिमझिम पावसात शेखरला भेटायला निघालेली नंदा तिच्या डोळ्यांपुढं उभी राहीनाशी झाली. 2-3दा ती समुद्रावर फिरायला गेली. प्रत्येक वेळी तिच्या मनात आले, या समुद्राला बोलता येत नाही हे फार बरे झाले, नाहीतर हजारो लोकांसमोर तो आपला गरजला असता. ही वेडी मुलगी पाहिलीत, एका रात्री जीव द्यायला आली होती ही इथं. मिलिंदाला निरनिराळ्या रंगीबेरंगी कागदांची विमाने ती करून देऊ लागली. स्वतःसाठी नवी पातळी आणताना माई नको नको म्हणत होत्या, तरी त्यांच्यासाठी तिने एक सुरेख पातळ घेतले. त्या दिवशीच त्यांना त्याची घडी मोडायला लावली. रोज रात्री निसताना मिलिंदाला ती नवी गोष्ट सांगू लागली. मात्र एके दिवशी त्याने हॅम्लेटच्या गोष्टीचा हट्ट धरला. तेव्हा ती म्हणाली, लहान मुलांनी असल्या गोष्टी ऐकू नयेत. तिचा हा उपदेश ऐकून मिलिंद आश्चर्याने तिच्याकडं पाहतच राहिला. त्याचे डोळे म्हणत होते, 3-4 महिन्यांपूर्वी ती गोष्ट ऐकण्या इतका मोठा होतो मी, आणि आज लहान झालो. हे कसं काय झालं बुवा? भाग 58. देवदत्तांच्या प्रकृतीविषयी बापूंचे 2-3 दिवसाआड तिला पत्र येई. त्याच्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत हे वाचून तिला आनंद होई. पण मधुरा आणि वसुंधरा यांच्याविषयी त्या पत्रात चकार शब्दही नसे. देवदत्त तुझी आठवण काढीत होते हे शब्द बापूंच्या पत्रात वाचायला मिळतील अशा आशेने ती ते उघडी. पण व्यर्थ. मात्र प्रत्येक पत्राच्या शेवटी माझे
"वसो, सावित्रीचे तुला अनेक आशीर्वाद." हे लिहायला ते विसरत नसत. देवदत्त बरा होऊन बंगल्यावर राहायला आला म्हणजे बापूंची पत्रे बंद होतील ही कल्पना तिला अस्वस्थ करू लागली. मग दुसरीकडं कुठेतरी गुंतविण्याकरिता PhD च्या प्रबंधाचा ती पुन्हा विचार करू लागली. या प्रबंधासाठी एके दिवशी संध्याकाळी ती दासबाबूंना भेटायला गेली. ते कुठल्या तरी सभेला गेले होते. त्यांची वाट पाहत ती अभ्यासिकेत बसली. बसून कंटाळा आला तेव्हा त्यांच्या मेजावरली पुस्तके चाळू लागली. ती चाळता चाळता तिची दृष्टी समोरच्या चित्राकडे गेली. मागच्या खेपेला दासबाबूंनी हे चित्र तिला दाखवले होते. त्यावेळी घाईघाईने तिने ते पाहिले होते. आता ती एकाग्र मनाने त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागली. त्या चित्रातली वेल मोठी विचित्र होती. एका काळसर डोहाच्या काठावर फुलली होती ती. त्या डोहाचा ओलावा तिच्या मुळांना मिळत असावा. त्या वेलीच्या लहान लहान डहाळ्या आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या. जणू लांब उभ्या असलेल्या आईला कवटाळण्याकरिता चिमुकले बाहू पसरणाऱ्या बालिकाच. आकाश त्यांच्यापासून फार फार दूर होते. त्याचा स्पर्श त्यांना कधीही होणे शक्य नव्हते. पण त्याचा प्रेमळ स्मितामध्ये त्या न्हाऊन निघाल्या होत्या. प्रत्येक डहाळीवरल्या उत्फुल्ल फुलांचे रंग निराळे होते. काही फुले मिश्र रंगाची होती, पण हे सारे किती नाजूक, किती मोहक दिसत होते. मात्र या वेलीच्या काही मोठ्या डहाळ्या वेड्यावाकड्या रीतीने उलट वळत होत्या. त्या काळसर डोहात पडलेली आपली अंधुक प्रतिबिंबे पाहण्यात त्या दंग झाल्या होत्या. पाताळातून जणू नागिनीच वर येत आहेत असा ती प्रतिबिंबे पाहून भास होई. त्याच्यावर फुललेल्या चित्रविचित्र फुलांचे रंग किती भडक होते. चित्राखाली चित्राचे नाव नव्हते, चित्रकाराने नाव नव्हते. मात्र चित्र दाखविताना दासबाबू म्हणाले होते, प्रीती या वेलीसारखी असते. नंदाच्या मनात आलं, या चित्राला प्रीती हे नाव समर्पक ठरेल की मनुष्य हे नाव योग्य होईल. चित्रावरून तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. कोपऱ्यात बुद्धिबळाचा डाव मांडलेला दिसत होता. तिला दासबाबूंचे त्या दिवशीचे शब्द आठवू लागले. नीट पहा या पटाकडं. त्याच्या एका बाजूला बसली आहे सती सावित्री, दुसऱ्या बाजूला बसली आहे हेमलेटची आई. सावित्रीनं सत्यवानावर प्रेम केलं, ते स्वतःला पूर्णपणे विसरून, आत्मप्रेमाच्या शृंखला तोडून. हेमलेटच्या आईला ते जमलं नाही. अनादी काळापासून हा खेळ चालला आहे, अनंत काळ तो चालणार आहे. या तंद्रीतून फोनच्या खनखनाटाने ती भानावर आली. आपल्याला परतायला उशीर होईल असे दासबाबू घरी सांगत होते. नंदा भेटायला आली आहे असे कळताच त्यांनी तिला फोनवर बोलवले. उद्या संध्याकाळी प्रबंधाच्या कामाकरिता ये असे सांगून नंदाने त्यांचा निरोप घेतला. मात्र घरी पोहोचेपर्यंत तिचे मन थाऱ्यावर नव्हते. दासबाबूंच्या अभ्यासिकेतले ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे नाचत होते. ती घरी आली तेव्हा बापूंची तार तिची वाट पाहत होती. तारेत एवढाच मजकूर होता, वहिनीसाहेब अत्यवस्थ, ताबडतोब निघ. भाग 59. रात्री गाडीत अभद्र कल्पनांनी नंदाची पाठ पुरवली. राहून राहून तिला वाटे, वत्सू अस्तव्यस्त आहे. हे उगीचच लिहिले असावे बापूंनी. खरे अत्यव्यस्त असतील देवदत्त. छे, आपण लोकापवादाला भिवून निघून आलो. हे काही चांगले केले नाही. अशा वेळी देवदत्ताच्या साहसाचे कौतुक करणारे, त्याच्याशी काव्यविनोदात रमून जाणारे आणि त्याच्या तडफडणाऱ्या मनावर फुंकर घालणारे कुणीतरी त्याच्यापाशी असायला हवे होते. विलासपुरात तसे कोण आहे? बापू फार प्रेमळ आहेत. देवदत्ताविषयी त्यांच्या मनात खूप माया आहे. पण ते पडले त्याचे नौकर, त्यातही नाकासमोर जाणारे. त्यांच्या पिढीची सगळी त्रैराशिके सम होते. या नव्या पिढीची
व्यस्त उदाहरणे त्यांना कशी सोडवता येणार? तुम्हाला हे भाग कसे वाटले याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला यानंतर कोणतं ऑडिओबुक ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच सुंदर सुंदर ऑडिओबुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.